एक पिशवी आहे आणि ती पिशवी कालपासून त्याच ठिकाणी आहे. दुसऱ्या दिवशी एक जण ती पिशवी उघडतो, त्याच्यामध्ये एक मिठाईचा बॉक्स असतो. तो बॉक्स उघडतो, खातो आणि त्यानंतर ती पिशवी तिथल्या तिथं ठेवून देतो. त्यानंतर एक बाई येते आणि ती पिशवीतलं मिठाई घेते, स्वतःही खाते, आपल्या घरच्यांनाही देते आणि याच्यामधून काही लोक मरतात, काहींची हत्या होते आणि एक भयंकर असा सामाजिक प्रश्न आहे, तो प्रश्न समोर येतो. आता ही घटना का घडली होती, कशी घडली होती, कुठं घडली होती, हे सगळं बघणार आहोत आजच्या या भागामध्ये. तर जुन्नर देव हे छिंदवाडा या ठिकाणचं एक ठिकाण आहे. तर शुक्रवारी PHE विभाग जो आहे, त्या विभागाचं एक संरक्षक होते, रक्षक होते. त्यांचं नाव आहे दशरू यदुवंशी. वय वर्ष साधारण 50च्या आसपासचं आहे ही व्यक्ती. त्यानंतर सुंदरलाल कथुरिया, वय वर्ष 72. त्यानंतर संतोषी बाई हे, त्यानंतर खुशबू आणि तिची बहीण पूजा, या सगळ्यांनी ही मिठाई खाल्लेली होती आणि एकाच रात्रीमधून हे सगळे आजारी पडलेले होते. त्यानंतर चौघांना रुग्णालयात दाखल करण्यात येतं. तिघांचा मृत्यू होतो. 11 जानेवारीला गार्ड दसरू याचं निधन होतं. 13 जानेवारीला सुंदरलाल यांचं निधन होतं आणि 14 जानेवारीला खुशबूचं निधन होतं. खुशबूची आई संतोषीबाई, याच्यावरती उपचार सुरू आहेत आणि बहीण जी आहे पूजा, तिनं थोडीशी मिठाई खाल्ली होती, त्यामुळे तिची प्रकृती ठणठणीत आहे. आता हे सगळं कसं घडलेलं होतं, तर ही सगळी घटना जुन्नर देव या ठिकाणचं सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग आहे, PHE हे कार्यालय. त्या कार्यालयाच्या समोर मुकेश कथुरिया यांचं अनेक वर्षापासूनचं चहाचं दुकान आहे, चहाची टपरी आहे आणि दसरू हा जो आहे तो PHE मध्ये गार्ड म्हणून काम करतोय. आता रात्रीची ड्युटी होती, तो रात्री ड्युटी करायचा आणि त्यामुळे चहा पिण्याचं तिथं सारखं जाणं येणं असायचं चहा पिण्यासाठी आणि याच्यामुळे मग मुकेशचे आणि त्या गार्डचे अत्यंत चांगले संबंध होते. बऱ्याच वेळा मग त्यांच्या रात्रीच्या बैठका सुद्धा त्या ठिकाणी व्हायच्या. एक कौटुंबिक ओळख सुद्धा यांची होती. आता दसरू जो आहे तो दररोज संध्याकाळी 5 वाजता घरून निघायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे संध्याकाळच्या 5ला निघायचा, रात्रभर ड्युटी करायचा आणि सकाळी 9 वाजता तो घरी जायचा. आता गुरुवार आहे, तारीख आहे 8 जानेवारी 2026. त्यावेळेस तो ड्युटीवरती आला. त्यानंतर मुकेश जो आहे त्याच्या दुकानाच्या कडेला एक बॅग लटकलेली त्यानं बघितली. आता सुरुवातीला त्याच्या हे लक्षात आलं नाही. काही तासांनी तो परत त्या ठिकाणी आला, तिथं ती बॅग लटकलेली बघितली. आता त्याला वाटलं कोणीतरी चुकून वगैरे ठेवलेली असेल. मग त्यानं ती बॅग खाली उतरवली आणि आतमध्ये बघितलं तर बॅगमध्ये भाज्या होत्या, नाश्ता होता आणि एक मिठाईचा डबा होता. त्यानं नंतर ती बॅग परत तिथं अडकवली आणि ठेवून दिली, स्वतः ड्युटीवरती परत गेला. आता त्यानंतर मग रात्र गेली, सकाळ झाली, उजाडल्यानंतर 8-9चा सुमार झाला आणि त्यावेळेस तो पुन्हा आला, तर त्यानं बघितलं की तिथं ती बॅग लटकलेली आहे. त्यानंतर मग कुणी बॅग न्यायला वगैरे आलेलं नव्हतं. त्यानंतर हा कामावरून घरी निघून गेला. दुसरा दिवस उजाडला. शुक्रवार 9 जानेवारी परत हा ड्युटीवरती आला. त्याची नजर परत त्या बॅगवरती पडली. बॅग तिथंच लटकत होती. मग त्यानं ती बॅग काढली, तर त्यामध्ये मिठाईचा डबा होता. त्याला वाटलं मिठाई खराब होईल आणि म्हणून मग म्हटला की चला आपण ही मिठाई तरी खाऊन टाकू आणि म्हणून त्यानं त्या मिठाईचे 1-2 तुकडे काढले, खाल्ले आणि ती बॅग तशीच लटकवली. ते खाल्ल्यानंतर तो कामावरती गेला. रात्रीच्या साधारण 8:30 वाजायला आलेले होते. त्यानंतर त्यानं घरी फोन केला आणि सांगितलं की त्याच्या पोटामध्ये दुखायला लागलं. आता घरी त्याच्या मुली आणि पत्नी होती. त्याला उलट्या वगैरे व्हायला लागल्या होत्या आणि त्यानंतर मग त्या मुलींनी सांगितलं की आम्ही आमच्या म्हणजे ते चुलत भाऊ वगैरे तिथं होता, त्याला त्यांनी पाठवलं. आता याच काळामध्ये मग ते वडील जे आहेत त्यांनी, गार्ड जे आहेत ते मेडिकल स्टोअरमध्ये गेले. त्यांनी काही औषधं घेतली आणि पण तरी त्यांना काही बरं वाटलं नाही. हा चुलत भाऊ जो आहे तो त्या ठिकाणी त्या काकाच्या पाशी गेला. गेल्यानंतर मग त्याला जास्त त्रास व्हायला लागल्यामुळे याला सरकारी दवाखान्यामध्ये दाखल केलं. त्याला तिथं दाखल केलं, त्याला त्रास अजून वाढायला लागला. त्यामुळे छिंदवाडा जिल्हा रुग्णालयामध्ये त्याला रेफर करण्यात आलं. तिथं रेफर करण्यात आलं आणि तिथंही त्याला दाखल केलं, पण त्या ठिकाणी त्याला अर्धांगवायूचा झटका आला आणि आता तो अक्षरशः त्याचं अर्ध शरीर निकामी झालेलं होतं. तो बोलू शकत नव्हता. रात्री तो बरा होतो की काय असं वाटत होतं. त्याच वेळेस आपल्या डॉक्टरांनी त्याला नागपूरला जाण्याचा सल्ला दिला होता आणि नागपूरला नेत असतानाच वाटेमध्ये त्याचा मृत्यू झाला. आता हा मृत्यू कशामुळे झाला, तर त्यानं तो पदार्थ खाल्ला, मिठाई खाल्ली आणि त्यामुळे आजारी पडले आणि त्याच्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असं कोणालाही माहीत नव्हतं. पण नंतर ज्यावेळेस लोक मरायला लागली एकामागे एक, त्यानंतर मात्र हे सगळं पुढं आलेलं होतं. आता या सगळ्यामध्ये एक कुटुंब मात्र पूर्ण उद्ध्वस्त झालं, ते होतं कथुरिया कुटुंब. तर ह्या काय झालं होतं, त्या कथुरिया कुटुंबाच्या घरच्या लोकांनी म्हणजे 10 जानेवारीला शनिवारी सकाळी मुकेशची पत्नी जी आहे संतोषी कथुरिया,
ही त्या दुकानामध्ये आलेली होती, दुकान उघडायला आली होती. 10 जानेवारीला ती आली, तर तिनं बघितलं बॅग तिथं पडलेली, बॅग आहे तिथं लटकलेली. मग तिनं ती बाहेर काढली तर त्याच्यामध्ये होतं मिठाईचा बॉक्स. मग तिनं त्याच्यातले मिठाईचे 4-2 तुकडे घेतले आणि स्वतःजवळ ठेवले आणि बॅग परत तिथं टांगले. तिला माहित नव्हतं हे खाल्ल्यामुळे तो माणूस एक्सपायर झालाय, मेलेला आहे किंवा दवाखान्यात नेलेला आहे. थोड्या वेळाने तिचा नवरा आला, मुकेश. ही पत्नी जी आहे संतोषी, ती घरी गेली तर आता तिची मुलगी जी होती खुशबू, तर तिनं आईच्या हातात बघितलं, आईच्या हातात मिठाई होती. त्याच्यानंतर मग त्या खुशबूनं आईच्या हातातले 2 तुकडे जे आहेत ते घेतले आणि एक तिच्या आईला खायला दिला आणि दुसरा स्वतः खाल्ला. आता ज्या वेळेस तिची धाकटी बहीण पूजा जी आहे, तिनं सुद्धा ते मागितलं. अरे म्हटले, तू एकटी एकटीच खाते, मला दे खायला. त्यावेळेस मग तिनं तो जो तुकडा होता त्यातला अर्धा तुकडा तिला दिला होता. आणि त्याच वेळेस आता त्या घरामध्ये एक म्हातारे होते, त्यांचं नाव आहे सुंदरलाल कथुरिया. तर त्यांची पण इच्छा झाली, अरे तुम्ही सगळे मिठाई खाताय, मग मला सुद्धा द्या. त्याच्यानंतर मग त्या पूजानं काय केलं, तिच्याकडचा जो थोडासा भाग होता तो आजोबांना दिला. त्यामुळे पूजानं थोडा खाल्ला आणि आजोबांना जास्त दिला. तिनं ते सामाजिक कार्य केलं, की चला बाबा आपल्या आजोबांना जास्त देऊ. आणि त्याच वेळेस ती सासूबाई ज्या आहेत, म्हातारी दुसरी होती त्या म्हाताऱ्याची पत्नी, तर ती चहा पित होती. त्यामुळे ती म्हटली, आता मी चहा पिते, मी मिठाई कशी खाणार? त्याच्यामुळे तिने मिठाई खाल्लेली नाही. ती म्हटली होती, बाजूला ठेवा, मी नंतर खाऊन घेते. आणि बाकी आता मग त्या आईनं, तिच्या 2 मुलींनी आणि त्याच्या सासऱ्याने अशा 4 जणांनी ती मिठाई खाल्ली. खाल्ल्यानंतर मात्र सगळ्यांची तब्येत बिघडायला लागली. अगोदर पूजा जी आहे तिला उलट्या झाल्या आणि उलट्या झाल्यामुळे तिची सगळी विष जे आहे आतलं ते सगळं बाहेर पडलं. पण खुशबू आणि तिची आई जी आहे संतोषी, यांची प्रकृती मात्र प्रचंड बिघडलेली होती. आणि त्यानंतर त्या कुटुंबांनी मग मुकेशला फोन केला. तो दुकानातनं घरी आला. नंतर रात्री 12 वाजेपर्यंत सगळे आजारी पडलेले होते. सगळ्यांना दवाखान्यामध्ये नेण्यात आलेलं होतं. याच्यामध्ये पूजाची प्रकृती सुधारली होती, कारण तिनं थोडंसं खाल्लेलं होतं. पण बाकीचे 3 जण जे आहेत त्यांना छिंदवाड्याला नेण्यात आलेलं होतं. आणि आई आणि मुलीला पसरिया रोडवरचं एक खाजगी रुग्णालय आहे त्या ठिकाणी दाखल करण्यात आलं. नंतर आजोबा सुंदरलाल जे आहेत त्यांना दुसऱ्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि त्यांचं मंगळवारी 13 जानेवारीला सकाळी निधन झालं. त्याच दिवशी खुशबू जी आहे तिची परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती आणि मंगळवारी रात्री तिला नागपूरला रेफर केलं आणि तिथं गेली आणि बुधवारी तिचं निधन झालेलं होतं. तिची आई जी आहे संतोषी, तिची प्रकृती थोडी थोडी सुधरते. आता याच्यामध्ये पूजा जी आहे ती काही वेळ फक्त जुन्नरदेव सामुदायिक आरोग्य केंद्र आहे त्या ठिकाणी तिने औषध घेतले आणि ती ठणठणीत बरी झालेली होती. आता प्रश्न हा होता की ही जी मिठाई जी आहे ती मिठाई कोणी ठेवली होती हे कोणालाही कळलेलं नव्हतं. आणि एका मिठाईच्या तुकड्यानं तो परिवार जो आहे त्या परिवारातले 2-3 लोक मरण पाव 2 लोक हे आणि गार्ड जो आहे तो मरण पावलेला होता. आणि त्या गार्डची अवस्था, दसरूची अवस्था इतकी वाईट होती, म्हणजे तो तर मरण पावलाच, पण त्याला तो एकटाच त्या घरातला कमावणारा होता आणि त्याला 4 मुली होत्या. 2 मुलींचं लग्न झालं होतं, 2 मुलींचं लग्न करायचं होतं. त्याच्यातच त्या बापाचा मृत्यू झालेला होता आणि तो परिवार जो आहे तो पूर्णपणे उघड्यावर पडलेला होता. आता हळूहळू लक्षात आलं की त्या बॅगेमुळे, त्या मिठाई खाल्ल्यामुळे हे सगळं झालेलं आहे. पोलीस आलेत, पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. त्यावेळेस पोलिसांनी मग त्या घटनास्थळाच्या भोवती जे सीसीटीव्ही फुटेज होते ते तपासले होते आणि त्यावेळेस ती बॅग कुणी ठेवली याचा तपास सुरू केलेला होता. आता या सगळ्यांमध्ये एक विचित्र घटना समोर आलेली होती. म्हणजे मध्य प्रदेशमधलं छिंदवाडा आहे त्या ठिकाणी राहणारी खुशबू. आता या खुशबूचं लग्न 2024 मध्ये झालेलं होतं. पण लग्न झालं, नवऱ्याच्या घरी गेली आणि त्या ठिकाणी मग घरच्यांच्या बरोबर ती हिचं काही पटत नव्हतं. आणि नंतर मग तिनं आपल्या सासरची मंडळी आपला छळ करतात, आपल्याला त्रास देतात, अशा पद्धतीनं तिनं वाद झाले, भांडणं झाली आणि त्यानंतर ती माहेरी निघून आली. पण त्यावेळेस त्या सुनेनं त्या परिवाराची बदनामी केलेली होती किंवा त्या परिवाराला 4 चौघामध्ये, म्हणजे काय ते पोलिसांमध्ये वगैरे जाऊन असं तिनं ते कायदे जे आहेत त्या 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 पद्धतीनं त्यांना त्याच्यात अडकवलेलं होतं. आणि मग त्यामुळे मग त्या खुशबूचे सासरे होते झाडूकेसर, त्यानंतर दीर आहे शुभम आणि नणंद आहे शिवानी. तर या सगळ्या मंडळींनी प्लॅन केला होता की या पोरीनं आमचा संसार उद्ध्वस्त केला किंवा आम्ही हिला लक्ष्मी म्हणून घरामध्ये आणलं तर हिनं आमच्याच परिवाराची बदनामी केली आणि कायद्याचा गैरवापर केला. आणि त्याच्यामुळे मग त्यांनी तिला मारण्याचा प्लॅन केला होता आणि विषारी पेढे देऊन त्यांना मारायचं असा त्यांनी प्लॅन केला. आणि त्या प्लॅनप्रमाणे खुशबूच्या वडिलांच्या दुकानावरती या मंडळींनी ती पिशवी लटकवलेली होती. त्याच्यामध्ये विष भरले. आता विष कोणतं होतं, काय होतं या बाबतीत मी काय बोलणार नाही, पण एक विष त्याच्यामध्ये टाकलेलं होतं आणि ते पेढे
तिथं ठेवलेले होते. ते पेढे वॉचमनने खाल्ले, त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्या खुशबूच्या आईनं खाल्ले, खुशबूला खायला दिले, तिची बहीण पूजानं खाल्ले आणि तिचे आजोबा यांनी सुद्धा खाल्ले. याच्यामधले म्हणजे ह्यांची प्रकृती अत्यंत गंभीर झालेली होती आणि त्याच्यामध्ये खुशबू आणि आजोबा या दोघांचाही मृत्यू झाला होता. तर अशा पद्धतीनं आता हे तांत्रिक पुरावे समोर आले आणि त्यानंतर पोलिसांनी जे संशयित आहेत त्यांना बेड्या ठोकलेल्या होत्या. आता यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर पुढची आता जी कारवाई आहे ती कारवाई सुरू झालेली आहे. पण या सगळ्यामध्ये एक सामाजिक प्रश्न समोर येतो, की तो म्हणजे कायद्याचा गैरवापर. आणि बऱ्याच वेळा काय होतं, पती-पत्नीमध्ये वाद होतो, भांडणं होतात किंवा आणखी काही विषय होतात आणि त्याच्यामुळे मग ती पत्नी जी आहे, तर ती पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या पतीच्या विरोधात जी तक्रार देते, त्याच्यामध्ये ती बाकीच्या नणंद असेल किंवा दीर असेल किंवा सासरा असेल, सासू असेल, त्यांचे आणखी नातेवाईक कोणी असतील, या सगळ्यांची त्याच्यामध्ये नावं टाकते, खानदानाचं नाव टाकते आणि त्या सगळ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न इथं एका बाजूनं होतो आणि पती-पत्नीच्या भांडणामध्ये तो पूर्ण परिवार त्याच्यामध्ये ओढला जातो आणि मग काही हिंसक घटना नंतर घडतात. अर्थात कायदा हा सगळ्यांच्या संरक्षणासाठी आहे. लोकांनी त्या कायद्यामुळे लोकांना निर्भयपणे जगता आलं पाहिजे. त्यामुळे कायद्याचा वापर प्रत्येकानं केला पाहिजे. गैरवापर व्हायला नको. ही एक प्रामाणिक अपेक्षा आहे आणि ज्यांनी हे विष टाकलं किंवा जे पेढे वगैरे जे मिठाई वगैरे दिली, तर अशा लोकांच्यामुळे 3-3 लोकांचा इथं मृत्यू झालाय. त्यामुळे अशा लोकांना एक कठोर असं शासन झालं पाहिजे. बरं आता याबद्दल तुमचं काय मत आहे ते सुद्धा जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.